आजपर्यंत गोल्ड इन्व्हेस्टमेंट म्हटलं की आपल्याकडे मुख्यतः तीनच ऑप्शन्स होते, फिजिकल गोल्ड, गोल्ड ETF किंवा डिजिटल गोल्ड. पण आता नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया ने अशी एक कॉन्सेप्ट आणली आहे ज्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअल गोल्ड ओनरशिप, इझी मार्केट लिक्विडिटी आणि फिजिकल कन्व्हर्शन तिन्ही गोष्टी एकत्र मिळू शकतात. यालाच म्हणतात इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट म्हणजेच EGR. इमॅजिन करा, तुमच्या नावावर खरं गोल्ड आहे, पण ते गोल्ड तुम्हाला घरी स्टोअर करायची गरज नाही, लॉकरची गरज नाही, सेफ्टी टेन्शन नाही आणि ज्वेलरी सारखे मेकिंग चार्जेस पण नाहीत. तरीही तुम्ही ते कधीही फिजिकल गोल्डमध्ये कन्वर्ट करू शकता किंवा तुम्ही ते मार्केट प्लॅटफॉर्म्स जसं झिरोधा, ग्रो, IND मनी यांच्यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर शेअर्स सारखं ट्रेड सुद्धा करू शकता. आणि इथेच EGR ऑप्शन खूप वेगळा ठरतो, कारण हे फक्त पेपर गोल्ड नाहीये. EGR मागे ऍक्च्युअल फिजिकल गोल्ड बॅक्ड असतं. म्हणजे समजा तुम्ही 10 ग्रामचा EGR होल्ड करत आहात, तर सिस्टीम मध्ये तुमच्या नावावर इक्विव्हलंट फिजिकल गोल्ड बॅक्ड आहे. फरक फक्त एवढाच, ते गोल्ड तुमच्या घरात नसून सुरक्षित रेग्युलेटेड वॉल्ट मध्ये स्टोर्ड असतं. आता प्रश्न येतो, मग मला ऍक्च्युअल गोल्ड मिळू शकतं का? हो, पूर्णपणे. तुम्ही जेव्हा हवं तेव्हा तुमचं EGR रिडीम करून फिजिकल गोल्ड घेऊ शकता आणि ते गोल्ड तुम्हाला विविध फॉर्मॅट्समध्ये मिळू शकतं, जसं की गोल्ड बार्स, गोल्ड कॉइन्स, स्टँडर्ड बुलियन फॉर्म्स. म्हणजे हा फक्त ऍप मधला नंबर नाही, तर ऍक्च्युअल गोल्ड ओनरशिप आहे. आता विचार करा, आज ज्वेलरी घेताना मेकिंग चार्जेस वेगळे, लॉकर चार्जेस वेगळे, प्युरिटी व्हेरीफाय करण्याचा वेगळा प्रश्न. पण EGR मध्ये हे अनेक इश्यूज कमी होतात, कारण गोल्ड आधीच प्युरिटी व्हेरीफाईड असतं, तो सुरक्षित वॉल्टमध्ये स्टोर्ड असतो आणि इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी तुम्हाला अननेसेसरी मेकिंग चार्जेस द्यावे लागत नाहीत. म्हणजेच EGRचा कोर बेनिफिट काय? रिअल गोल्ड ओनरशिप, फिजिकल कन्व्हर्जन ऑप्शन, स्टोरेज टेन्शन नाही, लॉकर कॉस्ट नाही, मेकिंग चार्जेस नाहीत आणि लिक्विडिटी स्टॉक मार्केट सारखी. हे कॉम्बिनेशन आजपर्यंत गोल्ड खरेदीचा पर्यायमध्ये उपलब्ध नव्हतं. याचा खरा उपयोग तर सगळ्यांनाच होऊ शकतो, पण स्पेसिफिकली त्या लोकांसाठी हा पर्याय खूप फायदेशीर ठरू शकतो जे पिरियॉडिक बेसिसवर थोडं सोनं घेतात. जसं काही लोक वेळोवेळी सोन्याचं वळं, गोल्ड बार्स, कॉइन्स किंवा इतर फिजिकल फॉर्मॅट्समध्ये सोनं घेत राहतात आणि नंतर पुरेसं सोनं जमा झाल्यावर त्याचा मोठा दागिना बनवतात. किंवा जे लोक लग्नासाठी हळूहळू सोनं जमा करत असतात, त्यांच्यासाठीही हा ऑप्शन खूप उपयोगाचा ठरू शकतो, कारण यात मेकिंग चार्जेस आणि स्टोरेज कॉस्ट सारख्या गोष्टी लागत नाहीत. आणि जेव्हा खरंच फिजिकल गोल्डची गरज असेल, तेव्हा ते सहज फिजिकल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घेता येऊ शकतं आणि फिजिकल डिलिव्हरी घ्यायची गरज नसेल. तर हे शेअर्स ट्रेडिंग सारखं मार्केटमध्ये ट्रेड सुद्धा करता येऊ शकतं. आता हे काम नेमकं कसं करतं ते समजून घेऊया. जेव्हा ऑथोराइज्ड वॉल्टमध्ये गोल्ड डिपॉझिट केलं जातं, तेव्हा त्याची प्युरिटी आणि क्वांटिटी व्हेरीफाय केली जाते. यानंतर त्या गोल्ड विरुद्ध इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट इश्यू केली जाते आणि ते डीमेट अकाउंटमध्ये क्रेडिट होतं. यानंतर तुम्ही ते EGR मार्केटमध्ये बाय सेल करू शकता, अगदी शेअर सारखं. आणि फ्युचरमध्ये रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी हे इकोसिस्टीम मोठं झालं तर गोल्ड ट्रेडिंग खूप ऑर्गनाइज्ड आणि ट्रान्सपरंट होऊ शकतं. पण इथे एक महत्वाची प्रॅक्टिकल गोष्ट सांगणं गरजेचं आहे. जर तुम्ही आत्ताच ब्रोकर ॲपवर EGR सर्च केलं आणि काहीच दिसलं नाही, तर ते नॉर्मल आहे, कारण ही इकोसिस्टम अजून फेज वाईज रोल आउट होत आहे. वॉल्ट मॅनेजर्स, एक्सचेंजेस, ब्रोकर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स सगळं इंटिग्रेट होत आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे आणि पुढच्या काळात हे अधिक विजिबल होण्याची शक्यता आहे. आता कंपॅरिझन पाहूया, कारण इथेच इन्व्हेस्टर्स कन्फ्यूज होतात. गोल्ड ETF मध्ये लिक्विडिटी चांगली असते, पण तुम्ही डायरेक्ट फिजिकल गोल्ड होल्ड करत नाही. सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड मध्ये इंटरेस्ट मिळतो, पण लॉक इन पिरियड मोठा असतो आणि सध्या गव्हर्नमेंटकडून नवीन SGB इश्यूज येणंही थांबल्यासारखं दिसत आहे. फिजिकल गोल्डमध्ये डायरेक्ट ओनरशिप असते, पण स्टोरेज आणि मेकिंग कॉस्ट असते आणि लिक्विडिटी व प्युरिटीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण EGR या तिन्हींच्या मधला बॅलन्स्ड मॉडेल बनू शकतो, कारण इथे तुम्हाला ऍक्च्युअल गोल्ड बॅक्ड ओनरशिप मिळते, मार्केट लिक्विडिटी मिळते आणि फिजिकल डिलिव्हरीचा ऑप्शन सुद्धा मिळतो. आणि म्हणूनच अनेक एक्सपर्ट्सच्या मते फ्युचरमध्ये ऑर्गनाइज्ड गोल्ड इन्व्हेस्टिंगसाठी EGR महत्वाची भूमिका निभावू शकतो, कारण भारतामध्ये गोल्ड फक्त इन्व्हेस्टमेंट नाही, तो ट्रस्ट, सेव्हिंग्स आणि सिक्युरिटीचा भाग आहे. आणि आता हेच गोल्ड फायनान्शियल सिस्टम मध्ये अधिक ऑर्गनाइज्ड पद्धतीने येतोय. त्यामुळे सुरुवातीला थोड्या अमाउंट पासून सुरू करून हा ऑप्शन मी तरी एक्सप्लोर करणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा.